13 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी दिशा रवी हिला बेंगलोरमधून अटक केली। ती अटक होती टूल किट शेअर करण्यासंदर्भात। टूल किट शेअर करणं म्हणजे काय किंवा टूल किट म्हणजे काय असतं? भविष्यात होणारी एखादी घटना, कोणत्या दिवशी कोणता हॅशटॅग चालवायचा, कोणती आंदोलनं करायची, कोणती नारे द्यायची, याचा आराखडा जिथे असतो त्याला टूल किट म्हणतात। ग्रेटा थनबर्गने 3 फेब्रुवारीला आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक टूल किट शेअर केलं। त्यानंतर ती टूल किट चुकीची असल्यामुळे डिलीट केली। त्यानंतर 4 फेब्रुवारीला एक नवीन एडिटेड टूल किट शेअर केली। याच एडिटेड शेअर केलेल्या टूल किटवर आता वाद होतो। ही जे ग्रेटा थनबर्गनं टूल किट शेअर केली होती, ही एडिट केली होती दिशा रवी यांनी, असा तिच्यावर आरोप होतो। आणि ह्या एडिट करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त दिशा रवीच नाही तर प्रो खलिस्तानी संघटनसुद्धा तिच्यासोबत होते। त्यामुळे दिशा रवीला 124 या कलमाअंतर्गत तिच्यावर सेडिशन किंवा राष्ट्रद्रोहाचा कायदा लावलेला आहे। तर पटियाला हायकोर्टमध्ये तिला प्रोड्यूस करण्यात आलं। पटियाला हायकोर्टने तिला 5 दिवसाची पोलीस रिमांड दिलेली आहे। तर या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत पत्रकारितेचे एक अनुभवी विद्यार्थी आहेत, प्रतीक भांबरे सर आपल्यासोबत आहेत। या विषयासंदर्भात आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। प्रतीकजी, स्वागत आहे तुमचं मराठी वायफाय ऑफिशियलमध्ये। नमस्कार। तर प्रतीकजी, जे घटना घडतात आता न्यूज चॅनलवर तुम्ही बघत असाल, आतंकवाद का टूलकिट वगैरे, तर माझा प्रश्न असा आहे प्रतीकजी की 22 वर्षाच्या तरुणीला हे सेंटर गव्हर्नमेंट घाबरलंय का? ते गव्हर्नमेंट घाबरतंय असं म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट डिस्ट्रॅक्ट करतंय असं म्हणणं जास्त योग्य राहील। कारण गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात काय, स्टेट ॲपरेटस जे असतं ते इतक्या सहजासहजी कोणाला घाबरत नसतं। पण इतक्या गेल्या 5-6 महिन्यांपासून आपण ज्या गोष्टींबद्दल सातत्याने चर्चा करत होतो की बाबा शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचे संबंधी केंद्र सरकारने नव्याने आणलेले कायदे जर इम्प्लिमेंट केले तर शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर करावं लागेल, शेतकरी त्याच्या जमिनीपासून वंचित होऊन जाईल, शेतकऱ्यांचं एक आर्थिक शोषण होईल, अंबानी अदानींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। हे जे आपण शेती या गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून चर्चा करत होतो, याच्यापासून आपण 2 दिवसा या मुद्द्याबद्दल आपण मागच्या 2 दिवसात एकही शब्द आता बोललेले नाहीत। म्हणजे आपण आता त्यांनी यशस्वीरित्या आपल्याला स्टेट विरुद्ध दिशा रवी या प्रकरणामध्ये अडकवून टाकले। त्याच्यामुळे शेती कायदे आणावे की नाही आणावे, ते कॉन्स्टिट्युशनली योग्य पद्धतीने आणले की नाही आणले, त्याच्यावर शेतकऱ्यांवर त्यांचा परिणाम विपरीत होईल का चांगला होईल, याबद्दलच्या चर्चा त्यांनी थेटपणे नेस्तनाबूत करून टाकल्या। त्याच्यामुळे ते घाबरत आहेत असं म्हणण्यापेक्षा ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत आहेत। ज्या पद्धतीने मीडिया डिस्ट्रॅक्ट करत असतो, गुंगी देत असतो, तशा पद्धतीने आता एक नवीन डिस्कोर्स उभा केला गेलेला आहे। आणि याच्या केंद्रस्थानी जो मुद्दा आहे की बाबा ही जी ऍक्टिव्हिस्ट आता दिल्ली पोलिसने अटक केली बँगलोरला जाऊन, त्याच्यामध्ये त्यांनी दिल्ली पोलिसांनी बँगलोरला जाऊन त्या मुलीला अटक करणं, याच्यामध्ये ज्या कायदेशीर बाबी पार पाडाव्या लागतात त्या केलेल्या नाहीयेत पुरेशापणे असं। आणि दिल्ली पोलिसांनी बँगलोरला जाऊन अटक करण्याआधी बँगलोरच्या पोलिसांना ते इन्फॉर्म करणं, त्यांच्याकडनं परमिशन घेणं, या सगळ्या कायदेच्या तरतुदी आहेत, या कुठल्याही पद्धतीने त्या पार पाडण्यात आलेल्या नाही। त्याच्यामुळे काय असतं की ही जी घटना घडली, दिशा रवीला अटक करणं हे एक निमित्त मात्रच्या पद्धतीने आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून अशा अनेक लोकांना अटक होत आहे जे व्यवस्थेविरुद्ध बोलू पाहतात। म्हणजे वरवरा राव असतील, अनंत तेलतुंबडे असतील, सुधा भारद्वाज असतील, आणि अलीकडे मुनवार फारुकीने, म्हणजे त्याने तर ते स्टँडअप परफॉर्म पण केलं नव्हतं, त्याच्या आतच त्याला अटक केली केवळ संशयाच्या याच्यावर की बाबा कोणीतरी पाहिलं आणि तो बोलला की हा भारताविरुद्ध बोलला, असं मी त्यातला प्रॅक्टिस करताना पाहिलं म्हणून त्याला अटक करू, म्हणून हिंदू देवता म्हणून मी त्याला प्रॅक्टिस करताना पाहिलं तर त्याला अटक करून घेतली। समजा या सगळ्यामध्ये गंमत अशी आहे की हे सगळे माणसं राष्ट्रद्रोही आहेत किंवा अगेन्स्ट द नेशन आहेत अशा पद्धतीने प्रस्तुत करण्यात येते। आता अगेन्स्ट द नेशन हा जर निकष लावला आणि अगेन्स्ट द नेशनच्या अंतर्गत किंवा काय म्हणूया देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका पोहोचवत आहेत, देशाची सार्वभौमत्व संपवत आहेत, या निकषावर जर आपण हे ठरवत असतो गुन्हेगारी, एखाद्याचं गुन्हेगार असणं किंवा नसणं, तर देशद्रोही तर म्हणजे लोकमान्य टिळकांना पण ठरवलं गेलं किंवा महात्मा गांधींना पण ठरवलं गेलं, भगतसिंगांना पण ठरवलं गेलं। त्या इस्टॅब्लिश्ड गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही काही बोलू पाहिलं तर तुम्ही देशद्रोही होत असता। त्याच्यामुळे देशद्रोही असण्यामध्ये काहीतरी गैरच असतं
ही समजूत मला असं वाटतं रिडिफाईन केलं पाहिजे. म्हणजे याच्या सुद्धा अंतर्गत एक मुद्दा असा दडलाय की आपण राष्ट्र या संकल्पनेला कसं डिफाईन करतो याच्यात सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट असं सांगतायत की बाबा मोठमोठ्या कारखान्यांमधून निघणारा धूर आणि मोठमोठ्या कारखान्यांमधल्या होणारं प्रदूषण हे थांबवणं गरजेचं आहे आणि याच्यामुळे आपलं प्रदूषणाचा काय म्हणतात त्याला याच्यामुळे आपलं प्रदूषण कमी करण्यासाठी हे कारणीभूत ठरेल समजा. तर हे राष्ट्रवादाच्या अंतर्गत गृहीत धरलं जाऊ शकत नाही का? हे राष्ट्रवादाच्या अंतर्गत येऊ शकतं ना. मग इथं मुद्दा कसा येतोय की हाऊ डू वी डिफाईन नेशन डिफाईन्स नॅशनलिझम ऍक्च्युली. म्हणून नेशनला डिफाईन कसं केलंय तर हे जिओग्राफिकली एक बाबा आपलं नेशन आहे आणि आता अलीकडे त्याची व्याख्या संकुचित होत जाते जे अल्टिमेटली लोकशाहीचं संकुचित होत जाणं आहे. म्हणजे की बाबा सरकार जे आहे ते राष्ट्र आहे and sarkar is equal to rashtra. This thing was done by Mussolini, Hitler and all these people. एक गंमत अशी की सोफी स्कूल नावाची एक ऍक्टिव्हिस्ट होती जिने 1943ला एक पॉम्पलेट काढलं होतं हिटलरच्या जर्मनीमध्ये आणि ते सगळ्या लोकांमध्ये वाटत होती की हाऊ कॅन वी काउंटर नाझिझम आणि तिला नाझी सैनिकांनी अटक केली होती याच्या अंतर्गत की बाबा म्हणजे ऍक्च्युली जो डिस्कोर्स आपल्या समोर सांगितलेला की आता हे देशाच्या विरोधातला आहे, देशाच्या विरोधात एक कट रचण्याचा प्रयत्न आहे. त्या डिस्कोर्सच्या अंतर्गत सोफी स्कूलला सुद्धा अटक झाली होती. तर हा इतिहास आहे. मार्क्स तर म्हणतो की इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असतो. फर्स्ट ॲज ट्रॅजेडी, सेकंड ॲज फार्स. फर्स्ट ॲज ट्रॅजेडी कारण की पहिल्यांदा तो एक भयावह प्रकार असतो आणि दुसऱ्यांदा फार्स म्हणजे काय हास्यास्पद घटना कारण की पहिल्यांदा घडलेल्या घटनेपासून आपण काहीच शिकलो नसतो म्हणून ती परत घडत असते. तर अशा पद्धतीने आपण एक सगळ्यात आधी डेमोक्रेसीची व्याख्या संकुचित केली. दुसरं म्हणजे नेशनची व्याख्या संकुचित केली. नेशनची व्याख्या संकुचित झाल्यावर आपोआप नॅशनलिझम संकुचित होत असतं आणि या संकुचित नॅशनलिझममध्ये मग अशा लोकांच्या म्हणजे क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट, दलित अत्याचारांबद्दल बोलणारे, मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलणाऱ्या लोकांना टार्गेट करणं मग अगदी सोपं होऊन जातं. बिकॉज दे डिफाईन नॅशनलिझम ऑन अ व्हेरी डिफरंट लेवल. ही आपण ही जी घटना घडलेली आहे आपण पर्टिक्युलरली जर विचार केला दिशा रवीचा ह्याचे दोन अँगलनं लोक विचार करतायत. म्हणजे की जेव्हा काँग्रेस पार्टी किंवा लेफ्टिस्ट लोक सपोर्ट करतायत दिशा रवीला ते म्हणतायत की तालिबाननं पण असंच केलं होतं की एक मुलगी शाळेत जाण होती म्हणजे मलालाबद्दल ते बोलत आहेत की मलाला ही तालिबानला थ्रेट झालेली होती. तसं म्हणजे मोदी गव्हर्नमेंटला तालिबानशी कम्पेअर करतायत आणि दुसऱ्या इकडं भारतीय जनता पक्षावाले तिला कसाबशी कम्पेअर करतात की कसाब तरुणच होता. तर याबद्दल काय आता म्हणजे ही गंमतच आहे. आता तिला कसाबशी कम्पेअर करण्यामध्ये जो हे लावलेलं म्हणजे मलालाशी कम्पेअर करण्यामध्ये सगळे डिस्कोर्स फिट बसतात असंही नाही. पण आता कसाबशी कम्पेअर करणं म्हणजे कुठली गोष्ट कुठे घेऊन जाण्याचा हा प्रकार. तिच्या हातात बंदूक नाही किंवा ती आजपर्यंत कधी तिने याच्यावर हल्ला केला नाही. म्हणजे तुम्ही आता तिच्यावरचे जे आर्टिकल्स किंवा व्हिडिओज येत आहेत ना त्याच्यात तिचे मित्र बोलतायत, तिचे आजूबाजूचे लोक बोलते, सगळे सांगतात की ती प्राण्यांवर दया करते, ती मित्रांशी खूप चांगली वागते, ती काय म्हणतात फ्रेंडली आहे, ती फनी आहे, ब्ला 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 सोन आणि ग्लोबली काम करते. आणि ती जर पर्यावरणाच्या प्रश्नासाठी जर ती सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, त्याच्यासाठी जर ती काम करते तर तिला कसाबशी आपण म्हणजे नेमकं कोणत्या निकषावर हे करते. तिने जी टूल किट बनवली त्याच्यामध्ये असं काय सापडलं बाबा की ते टूल किटला तर म्हणजे असं काय आहे त्या टूल किट मध्ये की ज्याच्यामुळे एक हे येऊन गेलं. म्हणजे भगतसिंगांनी इंग्रजांविरुद्ध नाही टाकले का पॉम्पलेट, पत्रिका छापून वगैरे टाकल्याच ना. तो प्रोटेस्ट करण्याच्या प्रक्रियेतला एक भाग आहे. टूल किट म्हणजे काय तर तुम्ही याबद्दल जाणून घेण्यासाठी कुठे जाऊ शकतात त्या संकेतस्थळांची कदाचित माहिती दिलेली असेल, तुम्ही कुठले नारे द्यावे याबद्दलचे स्लोगन्स दिलेले असतील किंवा वेगवेगळे त्या संबंधीचं एक असेल. इथे मुख्य गोष्ट अशी की तुम्ही लक्षात घ्या की पोलीस किंवा आर्मी किंवा कोर्ट या सगळ्या गोष्टी काय असतात तर स्टेटचे ते इन्स्टिट्यूशन्स असतात ज्या आधारावर लोकांचा स्टेट सोबतचा संबंध घडत असतो. लोकांचा सत्तेशी असलेला संबंध न्यायालयाच्या माध्यमातून होतो, पोलिसांच्या माध्यमातून येतो. हे जे संतुलन आहे सत्तेचं हे बॅलन्स्ड असेल, समजा इक्वली बॅलन्स्ड असेल तर त्याला आपण डेमोक्रेटिक म्हणतो की बाबा लोकशाहीवादी. आणि हे सत्ता जर लोकांवर शिरजोर होत असेल, त्याचा गैरवापर करून जर लोकांवरती सत्ता गाजवली जात असेल तर त्याला आपण
हुकुमशाहीला काय म्हणतात, डिक्टेटोरेट कडे जाणारा मार्ग असं म्हणतो. तर गेल्या काही वर्षात म्हणा किंवा काही महिन्यात म्हणा, हे जे बॅलन्स आहे सत्तेमधला आणि लोकांमधला, हा डिसबॅलन्स होतोय आणि लोकांवरती सत्ता गाजवणारी ही पूर्णपणे यंत्रणा तयार होत आहे. म्हणजे हाथरसमध्ये त्या मुलीवर रेप झाला आणि तिच्या आई वडिलांना काही खबर न देता तिचा अंतिम संस्कार सुद्धा करून टाकण्यात आला. खरं तर स्टेटच्या ऑपरेटर्सने त्याच्या कुठल्याही अधिकारांविरुद्ध हळूहळू असं पद्धतीने पसरत जाणं आणि लोकांना याची सवय करून देणं की बाबा पोलीस काही करू शकतात, पोलिसांकडे तेवढे दिले पाहिजेत अधिकार, किंवा काही गोष्टींबद्दल आपण गोपनीयता पाहिली पाहिजे, सगळ्याच गोष्टी सरकारकडनं नाही जाणून घेतल्या पाहिजे. याच्यामुळे होतं काय की डेमोक्रेसीमध्ये आपण ज्याला डेमोज म्हणतो, लोक हा जो अवकाश आहे ना, हा दिवसेंदिवस असा बारीक 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 होत जातो. सो हा एक मेजर थ्रेट आहे जो फक्त भारतात नाही, जगभरच्या लोकशाहींना एक काय म्हणतोय, एक थ्रेट म्हणून उभा राहिला आहे. आणि त्याची कारणं सुद्धा गेल्या काही वर्षात घडलेल्या आर्थिक सामाजिक घटनांमध्ये आहे. म्हणजे उदाहरणार्थ सर्व देशांमध्ये वाढणारं हुकुमशाहीचं प्रमाण आणि हळूहळू कमी होणारी लोकशाही, हा प्रवास 2008च्या आर्थिक मंदीनंतर सुरू झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे नरेंद्र मोदींचं निवडून येणं, डोनाल्ड ट्रम्पचं निवडून येणं, बोरिस जॉन्सनचं निवडून येणं, या सगळ्या गोष्टी 2008-09च्या आर्थिक मंदीनंतर घडल्या. किंवा मिडल ईस्टमध्ये जे हे झालं, अरब स्प्रिंग, त्या घटना घडल्या, त्या 2008च्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं पाहिजे की 2008च्या मंदीत असं झालं की लोकांकडे असणारा पैसा संपला, कमी झाला. मग आता काय, पैसा संपतो म्हणजे काय करतो की आपण मार्केटमधनं ज्या गोष्टी खरेदी करतो, ती खरेदी करण्याची आपली क्षमता कमी होत जाते. आता खरेदी करण्याची आपली क्षमता कमी होत जाते, बाजारात येणाऱ्या वस्तू मात्र नवीन नवीन असतात आणि त्यांचे भाव वाढलेले असतात. अशा वेळेस माणूस एका विशिष्ट पद्धतीच्या फ्रस्ट्रेशनमधून जात असतो, बरोबर. म्हणजे मिडल क्लास, सगळा मिडल क्लास हा असुरक्षित फील करत होता, त्याच्या नोकऱ्यांना घेऊन, त्याच्या पगाराला घेऊन, त्याच्या सामाजिक जगण्याला घेऊन. आणि हा जो त्यांचा व्यवस्थेबद्दल तयार झालेला एक नाराजी होती, एक व्यवस्थेबद्दल त्यांचं असलेलं जे काय म्हणतात फ्रस्ट्रेशन आलं होतं, ते राईट विंग पॉप्युलिस्ट लोकांनी येऊन मोबिलाइज करायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ अनिकेतला नोकरी भेटत नाहीये, तर याचा अर्थ अनिकेत ज्या देशात राहतो त्या देशात नोकऱ्याच कमी आहेत, हे वास्तव सांगितलं नाही गेलं. पण उलट हे सांगितलं गेलं अनिकेतला नोकरी नाहीये कारण अनिकेतच्या बाजूला जो बिहारमधून येऊन राहतो ना, त्याने नोकरी घेऊन घेतली, किंवा अनिकेतच्या बाजूला जो मुसलमान येऊन राहतो ना, त्याने नोकरी घेऊन ठेवली. म्हणजे एकाच, म्हणजे नोकऱ्याच कमी असणं हा जो मूळ क्रायसिस होता, पगारच कमी असणं हा जो मूळ क्रायसिस होता, याला मोबिलाइज केलं लोकांमध्ये होणाऱ्या संघर्षात. कुठल्याही काळात कुठलाही स्ट्रगल हा जनता विरुद्ध जनता नसतो, तर जनता विरुद्ध सत्ता असतो. आणि हे सत्तेचं काम असतं लोकांना रोजगार देणं, हे देणं, ते देणं. तर अशा पद्धतीने लोकांचं अँगर, लोकांचं फ्रस्ट्रेशन हे राईट विंगने याच्यात मोबिलाइज केलं. काय म्हणतात त्याला, वंशवादामध्ये, जातीवादामध्ये, धर्मांधतेमध्ये मोबिलाइज केलं. आणि त्याच्या आधारावर मग जगभरात ही सगळी काय म्हणूयात त्याला, हुकुमशाहीवादी सरकार निवडून आली. आणि त्याचे परिणाम मग आपण हळूहळू भोगायला लागलो. आणि आता प्रत्येक गोष्टीच्या मागे दडलेलं एक आर्थिक गणित आपल्याला हळूहळू अलीकडे लक्ष देते, मला असं वाटतं. म्हणजे आता फार्म ॲक्टच्या संदर्भात हा सगळा अंबानी अदानीला नफा करून देण्याचा प्रकार आहे, हे चटकन काही लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते मांडायला सुरुवात केली. आणि ती गंमत अशी आहे की बाबा, ही जी क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट आहे दिशा रावी, आता क्लायमेट चेंजचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त भयानक पद्धतीने आपल्या एकूणच जगण्यासमोर आलेला आहे. याचं कारण कॉर्पोरेटिझम आहे, कॅपिटलिझम आहे. कारण उद्योगधंद्यांमधून होणारं प्रदूषण, गाड्यांमधून होणारं प्रदूषण, त्यांच्यातून केली जाणारी सांडपाण्याची हे ब्ला 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 भरपूर सगळं, हे सगळं क्लायमेट क्रायसिसला सगळ्यात जास्त प्रमाणावर कारणीभूत आहे. स्वतः अदानी अंबानीच्या कंपन्या ज्या कोल बर्न करतात ना, त्याच्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. आता दिशा रावी हे फक्त बीजेपीचं टार्गेट नाहीये थेटपणे, तुम्हाला लक्षात आलं की, आलं का लक्षात की त्याच्या मागे अदानी अंबानीचा सुद्धा एक फायदा आहे की क्लायमेट चेंजचं जे आंदोलन आहे ना, ते वीक होण्यामध्ये त्या देशातली सरकारांपेक्षा ज्या ग्लोबल बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांचा जास्त तोटा आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंबानीचे उद्योगधंदे कुठेतरी प्रस्थापित होणं आणि तिथून आदिवासींचं विस्थापित होणं, जंगल तोडली जाणं, धरणं काय म्हणतात, पाण्यामध्ये
प्रदूषण होऊन जाणं, या सगळ्यांना विरोध करणारे हे क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट वगैरे असतात सगळे समजा. आता ग्रेटा थनबर्ग भारतातली नव्हती म्हणून तिच्यावर केस लावली गेली नाही, समजा ती जर भारतीय असती तर तिच्यावर केस लावून टाकली असती यांनी आतापर्यंत. FIR झालाय हां झालेत, पण तिला टाकू नाही शकले अजून जेलमध्ये, ते यांच्या अधिकारात येत नाही. तर क्लायमेट चेंज विरुद्धचं आंदोलन हे भारताच्या पातळीवर त्यांना कशा पद्धतीने संपवता येईल याच्या ते पूर्णपणे प्रयत्नात आहेत. आणि म्हणून दिशा रावीला अटक करणं हे फक्त स्टेटचं वाढतं वर्चस्व, हा मुद्दा तर तो आहेच की ते डिक्टेटोरियट जात आहे, जो विरोध करेल त्याला जेलमध्ये टाकून द्यायचं. पण ॲट द सेम टाइम त्याला एक इकॉनॉमिक अँगल आहे, त्याच्या मागे एक इंटेलेक्च्युअल हे आहे की बाबा हे आंदोलन दडपलं पाहिजे, हे संपलं पाहिजे. तुम्ही म्हटलं की डिक्टेटरशिप वाढते, जेवढे ॲक्टिव्हिस्टचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. सो आर वी इन द अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी? ऑफकोर्स वेळ आहे त्याला अजून का आली आहे ती? वेळ आहे त्याला, म्हणजे किती वेळ अजून, असं काय पाहायचं राहिलं अजून की त्याला मग आपण इमर्जन्सी म्हणणार आहोत ना. बरोबर, म्हणजे अनडिक्लेअर्ड म्हणतोय म्हणून म्हणतोय की आपण आहोत, डिक्लेअर्ड इमर्जन्सीमध्ये आपण आहोत. परत मुद्दा काय की डिक्लेअर्ड करण्याचं जे हे आहे प्रोसेस आहे ती कोणाच्या आत येते, त्यांच्याच अंदर येते ना, जे सध्या इमर्जन्सी सारखं वागतायत समजा. बरोबर, मग त्यांना एक अनुभव आलेला आहे की जेव्हा आणीबाणी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा आणीबाणीला खूप शिव्या दिल्या लोकांनी. मग आणीबाणी कागदोपत्री न लावता सुद्धा राबवता येते, हे चांगल्या पद्धतीने त्यांना लक्षात आलंय. म्हणून मग आणि तुम्ही म्हणजे कुठलंही सगळे नेशन्स ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत त्या डेव्हलप होण्याच्या प्रक्रियेतच असे काहीतरी कॉन्ट्रडिक्शन्स तयार होत आहेत बाबा, की पोलिसांची यंत्रणा, सैनिकी यंत्रणा, कोर्ट हे सगळं सत्ता वापरायला लागली आता स्वतःच्या फायद्यासाठी. आता ज्या देशांमध्ये डेमोक्रेसी होती त्या देशांमध्ये अनेक ठिकाणी असं होतंय. याची कारणं बिरणं हे सगळं आपण वेगळ्या कंटेक्स्टमध्ये पाहू शकतो, पण हे घडतंय, वेगाने घडतंय. आणि म्हणून आणीबाणीच्या याच्यात आपण आहोत की नाही आहोत हा खरं तर हा मुद्दाच. म्हणजे आता ज्या परिस्थितीत आपण जगतोय त्याला आणीबाणी म्हणा का काही म्हणा, ती भयानक आहे आणि ती सर्वसामान्य लोकांना त्रास देणारी आहे, ती लोकांचा आवाज दाबणारी आहे, ती काय म्हणतात तिच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं जस्टिस आपल्याला दिसू शकत नाही. तर डझंट मॅटर व्हॉट डू यू कॉल इट, ती आणीबाणी आहे नाही आहे ते एक डेंजर आहे. म्हणजे पोलिसांनी मनमर्जीप्रमाणे वागणं, न्यायव्यवस्थेने मनमर्जीप्रमाणे वागणं, न्यायव्यवस्था मनमर्जीप्रमाणे नाही वागत आहे पूर्णपणे, पण हां काही प्रमाणात, बहुतांश नसली तरी. हे काय हे इज देअर एनी वे आउट, की काय आहे का काही होप आहे का काही, की जे परिवर्तनवादी विचारसरण्या आहेत आता दडपले जात आहेत ना. नाही त्यांचं संघटित होणं मला असं वाटतं गरजेचं आहे. म्हणजे कसं संघटित होणं आता हा मोठा पेच आहे. म्हणजे हे जर लक्षात आलं असतं कदाचित तर इतक्या भयानक परिस्थितीत आपण आलोच नव्हतो. म्हणजे आपल्याकडे डावी चळवळ आणि आंबेडकरवादी चळवळ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडण आहे, किंवा गांधीवाद्यांना कम्युनिस्टांपासून अडचण आहे. आणि समजा आता MIM आणि इतर पुरोगामी पक्ष हे केंद्रात असलेल्या भाजपच्या दमनकारी काय म्हणतात त्याला दमनकारी व्यवस्थेला प्रतिवाद करण्यासाठी एकत्र येण्यास नाही म्हणतात, कारण इतर पक्षांच्या मते MIM सुद्धा त्याच प्रवृत्तीचा आहे समजा. किंवा आता क्लायमेट चेंज सारखा मुद्दा आहे. दिशा रावीला अटक होण्यापूर्वी क्लायमेट चेंजचा मुद्दा आपण किती गंभीरतेने चर्चेला आणला भारताच्या ह्याच्यात, तर आपण तो आणला नाही. मग हा परत प्रश्न पडतो की बाबा आता शेतीचं खाजगीकरण होणं याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय का? आपल्याचं म्हणणं आहे की बाबा शेती खाजगी करू नका, पण मग शिक्षणाच्या खाजगीकरणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम का दिसत नाही, किंवा मग आरोग्याच्या खाजगीकरणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम का दिसत नाही? तर खाजगीकरणाला मुळापासून खाजगीकरणाच्या संख्यात्मकतेला नाही तर गुणात्मकतेलाच विरोध करणाऱ्या चळवळी आहेत. त्यांच्याकडे आपण आधीपासून याच्याने पाहिलं का, काय म्हणतात त्याला, सहानुभूतीने पाहिलं का, किंवा जाती अंताच्या चळवळी? आता म्हणजे अप्रोप्रिएट राहील की नाही इथे बोलणं माहित नाही मला, पण आता हे शेतकरी चालले सगळे पंजाब हरियाणामधले शेतकरी जाऊन तिथं आंदोलन करतात. हे जेव्हा गावात असतात तेव्हा प्रचंड पॅट्रियार्कल असतात, पुरुष सत्ताक असतात, बरोबर. मग त्यांच्या बायकांकडे किती जमिनी आहेत, किंवा तिथल्या दलितांकडे, तिथल्या खालच्या जातीच्या लोकांकडे किती जमिनी आहेत. खाप पंचायतीमध्ये बायकांना शिक्षा केली जाते, दलितांना, खालच्या जातीतल्या लोकांना शिक्षा केली जाते. आता हे शेतकरी समजा पंजाब हरियाणामध्ये परत गेले
तर हे खाप पंचायत चालवणार नाहीत का? हे चालवतीलच ना. मग इथे जातीचा मुद्दा, जेंडरचा मुद्दा आपण हा एक कॉन्फ्लिक्ट आपण सॉल्व्ह करू शकलो आहेत का? आपण हे सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून बहुतांश जनतेला, बहुतांश लोकांना कुठल्याही प्रकारच्या नॅशनल प्रोसेसची अफिलिएशन वाटत नाही. ते म्हणजे आता सर्वसामान्य माणूस आपण जर असं एक हे करत राहिलो की बाबा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर भारतात काय मूलभूत बदल झाले का, किंवा इथले गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम, जाती निर्मूलनाचा कार्यक्रम काय ठोसपणे राबवला गेला का, या प्रश्नांची उत्तरं जर आपण पाहिली तर ती नकारात्मकतेने भेटतात. आपण काही फार काय म्हणजे आपण काहीच केलं नाही असं नाही, पण फार काही पुढे आपण जाऊ शकलो नाही. बरोबर. मग या निकषाने विचार करता इंग्रजांची सत्ता आणि स्वदेशीयांची सत्ता यांच्यामध्ये काही विशेष असा फरक होत नव्हता ना, कारण बहुतांश जनतेला अफिलिएशन राहिलं नाही त्या याच्यासोबत. तर ते मी म्हणतो की आपण कॉन्फ्लिक्टच सॉल्व्ह केलेले नाहीत अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचे. आणि कॉन्फ्लिक्ट न सॉल्व्ह करता आपण खाजगीकरणाचे पण एकच एक मुद्दा, शेतीचं खाजगीकरण करू नका, बाकी सगळ्यांचं खाजगीकरण करा, शिक्षणाचं करा, आरोग्याचं करा, कसलंही खाजगीकरण करा, शेतीचं करू नका. मला असं वाटतं की खाजगीकरणाच्या जो खाजगीकरण हा जो विचार आहे की बाबा गोष्ट सरकारने नाही किंवा गोष्ट लोकांचा अधिकार नाही तर गोष्ट विकायची, त्या कमोडिटीज आहेत, या पद्धतीने आपण जर याच्याकडे बघतोय तर आपण कुठल्याच प्रकारचं व्यापक जन आंदोलन उभारू शकत नाही. या सगळ्या गोष्टींना एकत्रित घेऊन, गृहीत धरून एखादा लढा उभारला जात असेल तर ठीक आहे. म्हणजे अगदी रिसेंटलीच ना जाती अंताच्या प्रश्नाबद्दल आपण किती गंभीरतेने चर्चा करतो, पण हाथरस प्रकरण घडलं की मग आपल्याला समजा जातीबद्दलचं आपण बरंच बडबड म्हणजे असं धक्का लागल्यासारखं जागं होणं, क्लायमेट चेंज बद्दल धक्का लागल्यासारखं जागं होणं, हे जे अचानक जागं होणं आहे ना, इथे प्रॉब्लेम आहे. अचानक जागं न होता नॉर्मल्सी मध्ये होत असलेलं एक्सप्लॉयटेशन, रोज दलितांवर होणारे अत्याचार. खरं तर जाती व्यवस्था ही एक व्यवसाय बंद करून टाकणारी व्यवसाय, म्हणजे मी कुठला व्यवसाय करावा हे माझ्या जातीने ठरवून दिलेलं असतं. तर हे एका प्रकारचं एक्सप्लॉयटेशनच आहे ना ॲक्च्युली. तर एक्सप्लॉयटेशन हे कुठल्या घटनेमध्ये नसतं, जी नॉर्मल्सी जी असते ना तिच्यातच एक्सप्लॉयटेशन असतं. बरोबर. क्लायमेट चेंजचा मुद्दा असं काही होत नाही की आज इथे काय म्हणतात त्याला धूर निघाला आज या कंपनीतून म्हणून अचानक पर्यावरण दूषित होऊन गेलं. आपण ज्या नॉर्मल्सी मधून जगतोय, आपण जी गाडी घेऊन जातोय किंवा आपण ज्या मोबाईल कंपन्याज वगैरे वापरतो, हे सगळं वापरतो, याच्यात जे मिनरल्स लागतात टॅब बनवायला, मोबाईल बनवला, ते आफ्रिकेच्या कुठल्या तरी खाणेमधून गोळा केले गेलेले असतात. त्या खाणेमध्ये कंटिन्यू खोदकाम वगैरे चालू असतं. हे इतकं फेटिश असतं की आपल्याला लक्षात येत नाही. अशा पद्धतीने म्हणजे आपली जगण्याची पद्धतच पर्यावरणाला घातक असते एका प्रकारे. पण मग दिशा रावीला अटक झाल्यावर आपण त्याला केंद्रस्थानी घ्यायचा प्रयत्न करतो. याच्यामुळे आंदोलनं उभी राहत नाही असं मला वाटतं. तुम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहात, तर मीडियाचा रोल कुठं हरवला आहे का, किंवा कोणती बाजू मांडायला पाहिजे मीडियाने? मीडिया कुठून सुरू आहे? मीडियालाच एक रिव्हॉल्युशनची वेगळी गरज आहे. मीडियालाच रिव्हॉल्युशनची गरज तो कसं काय होईल? म्हणजे मीडिया कोणाच्या तरी मालकीचा आहे ना, आणि तो मालक जर म्हणतोय की मला असं नाही असंच पाहिजे, आणि त्या मालकच्या हिताचं जर सरकार केंद्रात बसलेलं असेल तर तो का त्या मीडियाला हे करेल? तर मीडिया आपण असं गृहीत कसं काय धरू शकतो की मीडिया हे लेफ्टला झुकलेलं असेल किंवा ते कदाचित लिबरल असेल, ते मालकाच्या प्रवृत्तीनुसार असेल, ते पण एक ॲपरेट असेल. म्हणजे एखादी खाजगी कंपनी जशी असते तशीच खाजगी कंपनी म्हणजे माध्यम आहेत ना. बरं, आपण काय केलं, आपण माध्यमांवर फक्त एक नैतिक हे टाकून दिला की ओ माय गॉड त्यांनी लिबरल असलं पाहिजे आणि त्यांनी लोकांच्या बाजूने भूमिका घेतल्या पाहिजेत वगैरे वगैरे. हाऊ विल दे? आता माध्यमांमध्ये काम करणारे लोकच काय करंटे असतात आणि त्यांना आवडतच नाही हे सगळे पुरोगामी, दिशा रावी त्यांना पटतच नाही, ग्रेटा थनबर्ग पटतच नाही, ते हिंदुत्ववादी आहेत सगळे, असं थोडी असतं. पण ते ज्या ठिकाणी काम करतात ती सिस्टीमच जर तशी झालेली असेल त्याला हे कसं करणार आपण? पण गरज आहेच ना, गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. आपलं एक सामाजिक जगणंच अधपतित होत चाललंय. सगळ्याच बाबतीत आपण अधपतित होत चाललोय. म्हणजे उदाहरणार्थ बैलगाडी आहे. बैलगाडी जशी काळाच्या ओघात चालली जाते आणि त्याच्या जागी बस वगैरे येते, तर बैलगाडी सोबत जोडले गेलेले शब्द चालले जात असतात. बरोबर. तर हे भाषेचं आपण म्हणतो की समजा अधपतन आहे, ही भाषा संपत चालली. बरोबर. जशी भाषा संपत चालली तशी सामाजिक नीतिमूल्य संपत जात असतात. सगळंच आता
मीडिया असं आहे, म्हणजे तुम्ही वेब सिरीज जर हे केला नीटपणे पाहिलं त्याचं काय स्ट्रक्चर असतं, तर तुम्ही एकाच वेळेस बसून 5 ते 7 एपिसोड त्या सिरीजचे पाहून घेता आणि ती पाहिल्यानंतर तुम्हाला परत आणखी काहीतरी सिरीज दिसते, मग तुम्ही ती टॅप करतात, तुम्ही ते परत पाहत जातात. ते इतकं वेगात असतं की तुम्हाला विचार करायला काही फुरसतच नसते. बरोबर, म्हणून काय की गोष्टी तुम्ही पाहतात पण त्या अंगात तुम्ही ते शिकत नाहीत, तुम्ही ते मुरत नाहीत, तुम्ही ते नुसतं पाहता. तुमच्याकडे कंटेंट भरपूर आहे, तुमचं अंडरस्टँडिंग काहीच नाही. मग हा समाजच अशा प्रकारे कल्चरली विकसित होत जातो की तो विचार करणारा नाही आहे, तो काय म्हणूयात त्याला क्रिटिकल नाही आहे. त्याच्याकडे त्या वाचनाचं प्रमाण कमी होऊन जाणं, गोष्टींकडे चिकित्सकतेने पाहण्याचं प्रमाण कमी होऊन जाणं. कविता लोक म्हणतात मला कविताच कळत नाही, कविताच कळत नाही, मला म्हणजे कळतच नाही कविता. कविता कळत नाही म्हणजे नेमकं कसं काय कळत नाही. तर हे नैतिकदृष्ट्या अधपतन होऊन चाललंय की गोष्ट जशी आहे तशीच बघायची सवय लागणं. बरोबर, तू तुझ्या कपड्यात जसं आहे तसंच तू आहे, हे जे आहे रियालिटीला जसं तसं स्वीकार करणं. याच्यामुळे कवितेमधली प्रतिमा प्रतिकं, कवितेमधली खोल आशयपूर्णता, कवितेमधली अर्थगर्भता आपल्याला लक्षात येत नाही. तशा पद्धतीची ही जी उथळ अंडरस्टँडिंग असते रियालिटी बद्दलची, ही उथळ अंडरस्टँडिंग मीडिया कंडक्ट करत असतं आणि मीडिया इटसेल्फ बिकमिंग काय म्हणूयात त्याला एक कमोडिटी. म्हणजे ती आधीपासूनच कमोडिटी होती, पण ती कमोडिटी असली ना की कमोडिटीमध्ये फक्त इकॉनॉमिक व्हॅल्यूज असतात. त्याच्यामुळे ते खाजगी उद्योगच आहेत माध्यम म्हणून, त्यांच्याकडनं ठेवून काय अपेक्षा करणार. जाहिराती जातात म्हणून पगार होतात, जाहिरात देणारे बंद झाले तर पगार कसं काय करणार. जाहिरात देणाऱ्यांचं हित आहे, जाहिरात देणारा जर सांगेल तुम्ही असं जर लिहित असाल तर आम्ही जाहिरात देऊ शकत नाही. हे सगळं इकॉनॉमिकली बिग कॅपिटलिस्ट लोक कंट्रोल करतात. तर हे होते आपल्यासोबत MGM कॉलेज ऑफ जर्नलिझमचे एक अनुभवी विद्यार्थी. तेवढंच नाही तर विशेष मराठीसाठी सुद्धा त्यांनी अनेक लेख लिहिलेली आहेत, त्यांच्यासोबत आपण सध्या चर्चा केलेली आहे. थोडक्यात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त दिशा रावी यापुरता विचार न करता कॉम्प्रिहेन्सिव्हली जर आपण विचार केला, करेक्ट, याच्या आधीपासून पण हे घडत आहे, हे अचानक नाही घडत आहे. जाती व्यवस्थेचा सुद्धा अँगल आहे, क्लायमेट चेंजचा अँगल आहे, त्याच्यात कॅपिटलिझम. फक्त सेंटर गव्हर्नमेंट दिशाच्या विरुद्ध नाही आहे, तर कॅपिटलिस्ट लोकांचा त्याच्या मागे हात असू शकतो जे आपल्याला दिसत नाही आहे. एवढं कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण चर्चा त्यांच्यासोबत केलेली आहे. तर धन्यवाद प्रतीकजी, तुम्ही मराठी वायफाय ऑफिशियलला वेळ दिला. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.